राष्ट्रवादीमध्ये गेलेले आणि सध्या पवार गटात असलेले एकनाथ खडसे आणि त्यांची थोरली मुलगी शारदा अडचणीत आले आहेत। एकनाथ खडसे आणि शारदा खडसे, ज्या आता शारदा चौधरी म्हणून ओळखल्या जातात, त्यांच्यावर जमीन लुबाडणुकीचा गुन्हा दाखल झालाय। साखर कारखान्याच्या नावाखाली जमिनी लुबाडल्याचा आरोप या दोघांवर आहे। या निमित्तानं आता खडसेंना प्रतिक्रिया विचारली असता ते काय म्हणाले, ऐका। लाखो कोटीची जमीन असल्याने त्यांना तो मोह आवरता आला नाही आणि त्यांनी गरीब लोकांची दलित समाजाच्या लोकांची म्हणजे आमच्या समाजाच्या लोकांची जे आम्हाला शासनाने ते वतन जमीन कसण्यासाठी दिलेली, त्या ठिकाणी आम्हाला एक रोजगारासाठी ती जमीन दिली होती, त्याचा एकनाथ खडसेंनी पुरा गैरवापर करून ती जमीन त्यांनी स्वतःच्या मुलीच्या नावावर या ठिकाणी केली होती आणि त्या अनुषंगाने मध्यरात्री त्या ठिकाणी गुन्हा दाखल केलेला आहे। आणि मी हेही सांगेल आपल्या मीडियाच्या माध्यमातून 2002 साली जे अधिकारी त्या ठिकाणी होते त्यांनी ते खरेदी खत केले होते, त्यांनी सर्व ही प्रोसेस केली होती, त्यांनी सुद्धा कुठेतरी दिरंग म्हणजे शासनाची कामाने कचराई केलेली आहे, शासनाची दिशाभूल केली आहे, त्यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल करावा याची आम्ही आपल्या माध्यमातून मागणी करत आहोत। या FIR मध्ये अनेक गोष्टी त्यांनी चुकीच्या मांडलेल्या आहे। वास्तविक ही खरेदी 2002ला झाली। आता 24 वर्षानंतर या संदर्भामध्ये आठवण याचं कारण काय? पण मधल्या कालखंडामध्ये अशा स्वरूपाच्या काही संघटनांचे पुढारी त्यांनी मला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला। त्याही वेळेस मी सांगितलं याच्यामध्ये चुकीचं असं काहीही झालेलं नाही, तुम्हाला काय करायचं ते करा। व्यवस्थित हा व्यवहार जो झालेला आहे तो खाजगी व्यवहार आहे। साखर कारखाना हा त्या ठिकाणी येणार हे बरोबर नाही आहे, त्या ठिकाणी इथेनॉल प्रोजेक्ट येणार होता।